नमस्ते, मी प्राध्यापक डॉक्टर भारती यादव, SY BCom मधील बिझनेस इकॉनॉमिक्स आणि SY BA या वर्गासाठी मॅक्रो इकॉनॉमिक्स या विषयातील उत्पादन आणि रोजगाराच्या सिद्धांतातील प्राध्यापक लॉर्ड केन्स यांचा रोजगाराचा सिद्धांत भाग 1 याविषयी आपण या ठिकाणी आज माहिती पाहणार आहोत. SY BA मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि SY BCom बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयातील उत्पादन आणि रोजगाराचे सिद्धांत यातील केन्सचा रोजगाराचा सिद्धांत म्हणजेच केन्सियन थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट भाग 1 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये सनातनवादी रोजगार जो आहे, रोजगार सिद्धांत आहे, त्याची थोडीशी पार्श्वभूमी मी या ठिकाणी सांगणार आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांपैकी JP सेन, प्राध्यापक पिगू, प्राध्यापक फिशर यांनी रोजगाराचा सिद्धांत मांडलेला आहे. या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते अर्थव्यवस्थेचा समतोल हा पूर्ण रोजगार पातळीला होत असतो. अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार असतो, अतिरिक्त उत्पादन होत नाही किंवा प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो आणि बेरोजगारी अर्थव्यवस्थेत नसते. अर्थव्यवस्थेत सरकारने हस्तक्षेप करायची आवश्यकताही नसते, कारण हा जो समतोल होतो, वस्तूची मागणी आणि पुरवठा, पैशाची मागणी आणि पुरवठा किंवा बचत गुंतवणूक या घटकांमध्ये जो काही समतोल घडून येतो तो आपोआप होत असतो, कारण अर्थव्यवस्था ही स्वयंचलित असते आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये आपोआप समतोल घडून येतो आणि ही समतोल अवस्था जी आहे ती पूर्ण रोजगार पातळीला झालेली असते, असं सनातनवादी रोजगार सिद्धांतात म्हटलेलं आहे. मात्र या सिद्धांतावर प्राध्यापक केन्स आणि इतर अर्थशास्त्रज्ञांनी टीका केलेली आहे. आपण प्राध्यापक केन्स यांनी केलेली टीका या ठिकाणी पाहणार आहोत, पण त्यापूर्वी मी केन्सच्या सिद्धांताची पार्श्वभूमी थोडीशी सांगणार आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी जो काही सिद्धांत मांडला त्या सिद्धांतावर केन्स यांनी जी टीका केली, ते टीका केल्यानंतर सनातनवादी अर्थतज्ञांच्या रोजगार सिद्धांताचे जे दोष दिसून आले ते दोष अनेकांनी दाखवले आणि खास करून 1929 ते 1933च्या जागतिक महामंदीच्या काळात JP सेन यांनी मांडलेला जो काही सिद्धांत आहे, बाजाराचा नियम, त्यामध्ये प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो, हा नियम इथे चुकीचा ठरलेला दिसून येतो. कारण या जागतिक महामंदीच्या काळामध्ये उत्पादन अधिक झालं, अतिरिक्त उत्पादन होऊन बाजारपेठेत उत्पादनाचे साठे पडून राहिले, मात्र मागणी आली नाही आणि त्यामुळं बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या देशांमध्ये दिसून आली. या पार्श्वभूमीवर प्राध्यापक केन्स यांनी अभ्यास करून त्यांनी 1936 मध्ये त्यांचा जो काही ग्रंथ प्रकाशित झाला, जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी, हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्या ग्रंथामध्ये त्यांनी रोजगाराचा सिद्धांताचं विवेचन केलेलं आहे. हे विवेचन समग्रलक्षी अर्थशास्त्रावर आधारित आहे आणि म्हणून या ठिकाणी केन्स यांनी समग्रलक्षी दृष्टिकोनातून हा सिद्धांत मांडलेला आहे. केन्स यांनी सनातन रोजगारावर जी काही टीका केलेली आहे ती टीका आपण या ठिकाणी पाहूया. सेन यांचा जो काही बाजाराचा नियम आहे तो केन्स यांना मान्य नाही, कारण केन्स यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक वस्तूला, प्रत्येक पुरवठा ही स्वतःची मागणी निर्माण करत नाही, कारण बाजारपेठेमध्ये समाजाला जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न समाजाकडून सर्वच्या सर्व खर्च केलं जात नाही. त्यातील काही प्रमाणामध्ये भविष्याची तरतूद म्हणून बचत केली जाते आणि या बचतीमुळे मागणी कमी होते, मागणीची कमतरता निर्माण होऊन पुरवठा अधिक आणि मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सेचा बाजाराचा नियम हा केन्स यांना मान्य नाही.
दुसरी जी टीका त्यांनी केलेली आहे ती अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराचे समतोल अवस्था कधीच दिसून येत नाही, कारण अर्थव्यवस्थेचा समतोल हा नेहमी अपूर्ण रोजगाराच्या पातळीलाच झालेला असतो, हे त्यांनी या सिद्धांतातून त्यांच्या सिद्धांतातून स्पष्ट केलेलं आहे. पुढे ते म्हणतात की सरकारी हस्तक्षेप हा आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेत समतोल निर्माण करण्यासाठी मागणी आणि पुरवठा, बचत आणि गुंतवणूक या घटकांमध्ये समतोल निर्माण करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप आवश्यक असतो. हा समतोल आपोआप निर्माण होत नाही, त्यासाठी सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता असते. चौथा मुद्दा ते म्हणतात की बचत आणि गुंतवणुकीत समानता व्याजदरामुळे होत नाही, तर बचत ही उत्पन्नावर अवलंबून असते. उत्पन्नात वाढ झाल्यास बचत वाढते, उत्पन्न कमी झाल्यानंतर बचत देखील कमी होते आणि गुंतवणूक ही भांडवलाची सीमांत लाभक्षमता आणि व्याजदरावर अवलंबून आहे. त्यामुळं बचत आणि गुंतवणुकीत व्याजदरामुळे समानता निर्माण होत नाही, तर बचत आणि गुंतवणूक ही उत्पन्नावर अवलंबून आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पैशाची मागणी केवळ विनिमयाचे माध्यम म्हणून केली जात नाही, तर या ठिकाणी केन्स यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये पैशाचे मूल्य संग्रहाचे कार्य विचारात घेतलेले आहे. म्हणजेच लोक पैसा जवळ बाळगतात किंवा आपल्या उत्पन्नातून काही भाग बचत केला जातो, हे केन्स यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे पैसा केवळ विनिमयाचं माध्यम म्हणून काम करत नाही. सहावा मुद्दा आहे दीर्घकाल विचारात घेणे अयोग्य आहे. केन्सच्या मते दीर्घकाळात आपण सर्व मृत असू शकतो, म्हणून दीर्घकाळाऐवजी अल्पकाळ विचारात घेणं योग्य आहे किंवा महत्त्वाचे आहे. पुढचा मुद्दा पैसा निष्क्रिय नसून सक्रिय आहे, कारण पैसा हा केवळ विनिमयाचं माध्यम म्हणून काम करत नाही किंवा पैसा तटस्थही नाही, तर पैशामुळे अनेक घटकांवर परिणाम होत असतो. पैशाच्या पुरवठ्याचा इतर घटकांवर परिणाम होत असतो, म्हणून पैसा हा निष्क्रिय नसून पैसा हा सक्रिय आहे असं केन्स यांनी म्हटलेलं आहे. प्राध्यापक पिगू यांचे वेतन कपातीचे धोरण केन्स यांना मान्य नाही, कारण केन्सच्या मते जर वेतन कपात केली तर लोकांचं उत्पन्न कमी होईल, त्यामुळे उपभोग खर्च देखील कमी होऊन एकूण मागणी कमी होईल आणि अतिरिक्त उत्पादनाची समस्या निर्माण होईल. म्हणून वेतन कपातीचं धोरण प्राध्यापक पिगू यांचं प्राध्यापक केन्स यांना मान्य नाही. आता या ठिकाणी आपण केन्सचा सिद्धांत पाहणार आहोत आणि या सिद्धांताची गृहीत काय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केन्स यांनी सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या रोजगाराच्या सिद्धांतावर टीका करून त्यांनी स्वतःचा रोजगार सिद्धांत मांडलेला आहे आणि त्या सिद्धांताची जी गृहीत आहेत ते केन्स यांनी आपल्या विवेचनामध्ये अल्पकाळ विचारात घेतलेला आहे. त्याचबरोबर केन्सनी भांडवलशाही अर्थव्यवस्था विचारात घेऊन त्यातील दोष भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील लक्षात घेऊन ते दोष दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवलेल्या आहेत. तिसरा मुद्दा पूर्ण स्पर्धा गृहीत धरलेली आहे. पूर्ण स्पर्धेची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती असंख्य ग्राहक, अनेक विक्रेते, ग्राहकांना बाजारपेठेचं ज्ञान आहे, वस्तू एकजिन्सी आहेत, अशी वैशिष्ट्ये असलेली जी काही पूर्ण स्पर्धा आहे ही पूर्ण स्पर्धा इथं केन्स यांनी गृहीत धरलेली आहे सिद्धांत मांडत असताना. चौथा मुद्दा आहे उत्पादनात घटत्या उत्पादन फलाचा नियम कार्यान्वित होतो. म्हणजेच उत्पादन फल हे घटत जातं आणि किंवा उत्पादनाचा खर्च हा वाढत जातो असं केन्स यांनी म्हटलेलं आहे. पाचवा मुद्दा आहे पैसा मूल्य संचयाचे कार्य करतो. म्हणजेच लोकांना मिळणारं उत्पन्न ते त्यातील काही भाग बचत करून ठेवतात, म्हणजेच पैशाचं मूल्य संग्रहाचं कार्य त्यांनी या सिद्धांतामध्ये गृहीत धरलेलं आहे. सहावा मुद्दा आहे अर्थव्यवस्था बंदिस्त आहे असं केन्स यांनी गृहीत धरलेलं आहे. बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे त्या अर्थव्यवस्थेचा इतर कोणत्याही अर्थव्यवस्थेशी कसलाही संबंध नाही, व्यापार घडून येत नाही, अशी बंदिस्त अर्थव्यवस्था गृहीत धरलेली आहे.
सातवा मुद्दा आहे सरकारी हस्तक्षेप आवश्यक आहे. केन्स यांनी असं म्हटलेलं आहे की सरकारी हस्तक्षेप जो आहे तो आवश्यक आहे, कारण सरकार उत्पादन, बचत, गुंतवणूक, रोजगार आणि मागणी पुरवठा यामध्ये समतोल साध्य करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात आणि त्यामुळे सरकारचा हस्तक्षेप अर्थव्यवस्थेच्या समतोलासाठी आवश्यक आहे असं केन्स यांनी म्हटलेलं आहे. केन्सच्या सिद्धांताची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण पाहणार आहोत. केन्सचा रोजगार सिद्धांत हा सामान्य सिद्धांत आहे, कारण त्यांनी काही मुद्दे महत्त्वाचे लक्षात घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तेजी आणि मंदीच्या चक्राचे स्पष्टीकरण केलेले आहे, म्हणजेच व्यापार चक्राचे स्पष्टीकरण या ठिकाणी केन्सच्या सिद्धांतात केलेले आहे. अर्थव्यवस्थेत तेजी मंदीचे चक्र कशी निर्माण होतात आणि ते तेजी मंदी निर्माण होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या पाहिजेत हेही त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. तसंच अर्थव्यवस्थेत सामान्यपणे अपूर्ण रोजगाराचीच परिस्थिती दिसून येते असं केन्सचं म्हणणं आहे आणि ते त्यांनी या सिद्धांतामध्ये मांडणी केलेली आहे. म्हणजेच पूर्ण रोजगार क्वचितच दिसून येतो असं केन्सचं म्हणणं आहे. तिसरा मुद्दा त्यांचा असा आहे की समग्रलक्षी दृष्टिकोन त्यांनी विचारात घेतलेला आहे. समग्रलक्षी दृष्टिकोनातून एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार, एकूण उत्पादन असे घटक समुच्चयाचा त्यांनी विचार केलेला आहे आणि समग्रलक्षी दृष्टिकोन त्या दृष्टीने त्यांनी विचारात घेतलेला आहे. चौथा मुद्दा आहे मूल्याचा सामान्य सिद्धांत आणि रोजगाराचा सिद्धांत यांचे त्यांनी एकत्रीकरण करून स्पष्टीकरण केलेले आहे. दुसरं वैशिष्ट्य जे आहे केन्सच्या सिद्धांताचं ते म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था त्यांनी मान्य केलेली आहे. त्यांनी आपला सिद्धांत मांडत असताना भांडवलशाही अर्थव्यवस्था विचारात घेतलेली आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे त्यांच्या या सिद्धांताला अनुभवाची जोड आहे. केवळ सैद्धांतिक दृष्ट्या त्यांचा सिद्धांत महत्त्वाचा नसून या सिद्धांताला अनुभवाची जोड असल्यामुळे सरकारकडून धोरण निश्चिती करत असताना अर्थव्यवस्थेसाठी आणि त्या धोरणाची अंमलबजावणी करत असताना हा सिद्धांत सरकारला महत्त्वाचा ठरतो. चौथा मुद्दा आहे खर्चाला प्राध्यापक केन्स यांनी महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जितका खर्च जास्त तितका उत्पादन वाढेल आणि रोजगार निर्मिती होईल आणि पूर्ण रोजगार निर्माण व्हायला मदत होईल, म्हणून एकूण खर्च हा महत्त्वाचा मानलेला आहे. यामध्ये उपभोग खर्च, खाजगी उपभोग खर्च, खाजगी गुंतवणूक खर्च आणि सरकारचा एकूण खर्चाचा त्यांनी विचार केलेला आहे. त्याचनंतर त्यांनी गतिशील सिद्धांत त्यांचा आहे, कारण बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण रोजगार असा त्यांनी विचार केलेला आहे आणि बदलत्या अर्थव्यवस्थेतील प्रश्न त्यांनी विचारात घेतलेले आहे आणि ते प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून हा सिद्धांत त्यांचा गतिशील सिद्धांत आहे असं म्हटलं जातं. त्यांच्या सिद्धांताचं सहावं वैशिष्ट्य आहे ते गुंतवणुकीला महत्त्वाचे स्थान आहे. गुंतवणूक जितकी जास्त तितकी मागणी वाढेल आणि गुंतवणूक वाढल्यामुळे उत्पादन वाढून रोजगार वाढेल, उत्पन्न वाढेल आणि लोकांची मागणी वाढेल, म्हणून गुंतवणुकीला महत्त्वाचं स्थान आहे. जितकी गुंतवणूक जास्त तितकं रोजगाराच्या पातळीत वाढ व्हायला मदत होते आणि म्हणून गुंतवणुकीला त्यांनी महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. मानसशास्त्रीय घटकांचा विचार केलेला आहे, म्हणजेच लोकांची मानसिकता असते की त्यांना मिळालेल्या एकूण उत्पन्नाचा काही भाग ते भविष्याची तरतूद म्हणून बाजूला ठेवतात आणि त्या भागाची बचत करतात. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी लोकांच्या समाजाच्या मानसिकतेचा विचार केलेला आहे, म्हणजेच मानसशास्त्रीय घटकांचा या ठिकाणी विचार केलेला आहे. त्यानंतर त्यांनी पैशाला महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आहे. पैशावर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये पैसा हा महत्त्वाचा आणि मध्यवर्ती भूमिका पार पाडत असतो आणि पैसा म्हणून त्यांनी महत्त्वाचा मानून पैशाला अधिक महत्त्वाचं स्थान त्यांनी आपल्या सिद्धांतात दिलेलं या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर त्यांनी अल्पकाळ विचारात घेतलेला आहे, कारण दीर्घकाळात आपण सर्व मृत असू. दीर्घकाळाचा विचार करण्यापेक्षा अल्पकाळामध्ये अर्थव्यवस्थेचा समतोल कशा प्रकारे साध्य करायचा याला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून त्यांनी अल्पकाळ या ठिकाणी विचारात घेतलेला आपल्याला दिसून येतो.
केन्सच्या रोजगार सिद्धांताची रूपरेषा किंवा केन्सच्या रोजगार सिद्धांताचे विधान आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भांडवलशाही अर्थव्यवस्था त्यांनी विचारात घेतलेली आहे आणि त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जेथे समाजाची एकूण मागणी किंमत व एकूण पुरवठा किंमत यांची समानता होते तेथे अर्थव्यवस्थेचा समतोल होऊन उत्पादन पातळी व रोजगार पातळी निश्चित होत असते. म्हणजेच समाजाची एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत यांचा समतोल होऊन अर्थव्यवस्थेचा त्या ठिकाणी समतोल होतो आणि त्या ठिकाणी उत्पादनाची पातळी आणि रोजगाराची पातळी ही निश्चित होत असते असं प्राध्यापक केन्स यांचं मत आहे. त्यांच्या मतानुसार एकूण रोजगार हा एकूण उत्पादना एवढा असतो आणि एकूण उत्पादन हे एकूण उत्पन्न एवढे असते आणि एकूण उत्पन्न हे एकूण खर्च एवढे असते. म्हणून एकूण रोजगार, एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च हे समान असतात असं त्यांचं मत आहे. केन्स यांनी प्रभावी मागणी कशावर अवलंबून असते किंवा प्रभावी मागणीचे निर्धारक घटक कोणते आहेत किंवा प्रभावी मागणी ज्या घटकांवर अवलंबून आहे त्याचा एक फ्लो चार्ट सांगितला आहे, तो आपण या ठिकाणी पाहूया. प्रभावी मागणी ही 2 घटकांवर अवलंबून असते. एक म्हणजे एकूण मागणी फलन आणि दुसरा घटक एकूण पुरवठा फलन. परंतु केन्सनी अल्पकाळ विचारात घेतला असल्याने अल्पकाळात पुरवठ्यात फारसा बदल होत नाही, म्हणजेच पुरवठा अल्पकाळात स्थिर असतो आणि म्हणून प्रभावी मागणी ही एकूण मागणी फलन यावर प्रामुख्याने अवलंबून असते. एकूण मागणी फलन हे 3 घटकांवर अवलंबून आहे, म्हणजेच एकूण खर्चावर अवलंबून आहे आणि एकूण खर्चामध्ये उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च आणि सरकारी खर्चाचा विचार केलेला आहे. खरं तर प्रामुख्याने प्राध्यापक केन्स यांनी उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्चच महत्त्वाचा म्हणून सुरुवातीला त्यांचा विचार केलेला होता. सरकारी खर्चाचा त्यांनी नंतर त्यांच्या सिद्धांतामध्ये समावेश केला आणि या 3 खर्चांची बेरीज जितकी जास्त येईल तितकी एकूण मागणी वाढून प्रभावी मागणी वाढेल आणि त्यामुळे प्रभावी मागणीवरती रोजगाराची पातळी अवलंबून असते. जितकी प्रभावी मागणी जास्त तितकी रोजगाराची पातळी जास्त असं प्राध्यापक केन्स यांनी म्हटलेलं आहे. मग आता इथं उपभोग खर्च कोणत्या घटकांवर अवलंबून आहे तर उत्पन्नाचा आकार आणि उपभोग प्रवृत्तीवर उपभोग खर्च अवलंबून असतो. मात्र उपभोग प्रवृत्ती ही अल्पकाळात बदलत नाही, म्हणजेच उपभोग प्रवृत्ती अल्पकाळात स्थिर असते. त्यामुळे उपभोग खर्च हा उत्पन्नाच्या आकारावर अवलंबून असतो, म्हणजेच उत्पन्न जितकं जास्त तितका उपभोग खर्च जास्त. उत्पन्न कमी झाला तर उपभोग खर्च देखील कमी होतो. त्याचप्रमाणे गुंतवणूक खर्च हाही 2 घटकांवर अवलंबून आहे. गुंतवणूक खर्च हा भांडवलाची सीमांत लाभक्षमता आणि व्याजाचा दर या 2 घटकांवर अवलंबून असतो. व्याजाचा दर हा कमी असेल तर गुंतवणूक वाढते, मात्र व्याजदर जर जास्त असेल तर गुंतवणूक कमी होते. तसंच भांडवलाची सीमांत लाभक्षमता जितकी जास्त तितकी गुंतवणूक अधिक असते. या उलट भांडवलाची सीमांत लाभक्षमता कमी झाल्यास गुंतवणूक देखील कमी होते. आता भांडवलाची सीमांत लाभक्षमता आणि व्याजदर यामध्ये व्याजदर कमी आणि भांडवलाची सीमांत लाभक्षमता अधिक असेल तर गुंतवणूक वाढते. या उलट व्याजदर अधिक आणि भांडवलाची सीमांत लाभक्षमता कमी असेल तर गुंतवणूक देखील कमी होते. म्हणजेच भांडवलाची सीमांत लाभक्षमता आणि व्याजाचा दर या 2 घटकावर गुंतवणूक खर्च हा अवलंबून असतो. भांडवलाची सीमांत लाभक्षमता ही भांडवलाची पुरवठा किंमत म्हणजेच उत्पादनासाठी वापरले जाणारी यंत्रसामग्री त्याची किंमत आणि अपेक्षित नफा म्हणजेच त्या यंत्रापासून मिळणारा नफा, अपेक्षित नफा जो आहे यावर भांडवलाची सीमांत लाभक्षमता अवलंबून असते. भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेचा व्याख्या सांगायची म्हटलं तर नफ्याचा अपेक्षित दर म्हणजेच भांडवलाची सीमांत लाभक्षमता होय आणि जितका नफा अधिक तितकी भांडवलाची सीमांत लाभक्षमता अधिक.
आणि भांडवलाची सीमांत लाभक्षमता जितकी अधिक तितकी गुंतवणूक अधिक आणि गुंतवणूक वाढल्यामुळे एकूण मागणी वाढून प्रभावी मागणीत वाढ होईल आणि रोजगार पातळी वाढण्यास मदत होईल. व्याजाचा दर हा पैशाची मागणी आणि पैशाच्या पुरवठ्यावर अवलंबून असतो. पैशाचा पुरवठा कमी झाला तर व्याजदर वाढतो. या उलट पैशाचा पुरवठा वाढला तर व्याजदर कमी होतो. आणि पैशाचा व्याजदर हा पैशाची मागणी आणि पैशाच्या पुरवठ्यातील समतोलावरून ठरतो. ज्या ठिकाणी पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा समान असतो त्या ठिकाणी व्याजदर हा ठरत असतो. म्हणजेच या ठिकाणी जर विचारात घेतला तर एकूण खर्च जो आहे त्यापैकी गुंतवणूक खर्च हा महत्त्वाचा आहे आणि गुंतवणूक खर्च हा भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेवर अवलंबून आहे. भांडवलाची सीमांत लाभक्षमता अपेक्षित नफ्यावर अवलंबून आहे आणि म्हणून अपेक्षित नफा जितका जास्त तितकी भांडवलाची सीमांत लाभक्षमता जास्त होऊन गुंतवणूक खर्च वाढेल. एकूण मागणी वाढून प्रभावी मागणी निर्माण होईल आणि प्रभावी मागणीबरोबरच रोजगार पातळी वाढून अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. धन्यवाद.